विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता चौथी मराठीमधील 10वा धडा धाडसी हाली याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. यातील अ प्रश्न आहे, हालीला कोणता पुरस्कार मिळाला? उत्तर आहे, हालीला वीर बापूराव गायधनी शौर्य पुरस्कार मिळाला. प्रश्न आ आहे, हाली लाकडे गोळा करायला कुठे गेली होती? उत्तर आहे, हाली लाकडे गोळा करायला जंगलात गेली होती. यानंतर प्रश्न ई आहे, हालीच्या बहिणीवर कोणी हल्ला केला? उत्तर आहे, हालीच्या बहिणीवर वाघाने हल्ला केला. यानंतर ई प्रश्न आहे, हालीला दिल्लीला जाण्यासाठी कोणी मदत केली? उत्तर आहे, हालीला दिल्लीला जाण्यासाठी मामा, गावचे लोक, शहापूरचे लोक व गावचे शिक्षक यांनी मदत केली. यानंतर उ प्रश्न आहे, हालीने कोणता संदेश दिला? उत्तर आहे, न घाबरता लोकांना वाचवले पाहिजे असा संदेश हालीने दिला. पुढे प्रश्न 2 आहे, हालीने दाखवलेल्या धाडसाचे वर्णन करा. उत्तर आहे, हाली तिच्या बहिणीसोबत जंगलात लाकडे गोळा करायला गेली होती. तेव्हा एका वाघाने हालीच्या मोठ्या बहिणीवर हल्ला केला. हे पाहताच हाली प्रथम थोडी घाबरीगुबरी झाली, पण ती डगमगली नाही. तिने आरडाओरडा करून लोकांना बोलावले. मोठमोठे दगड तिने वाघावर फेकले. वाघ पळून गेला. अशा प्रकारे हालीने धाडस दाखवले. यानंतर प्रश्न 3 आहे, हालीला वीर बापूराव गायधनी हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार का मिळाला? उत्तर आहे, स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूर मुलामुलींना वीर बापूराव गायधनी शौर्य पुरस्कार दिला जातो. हालीने न डगमगता वाघाशी झुंज दिली व आपल्या बहिणीचा प्राण वाचवला, म्हणून तिला वीर बापूराव गायधनी हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला. या ठिकाणी धाडसी हाली हे आपल्या पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये त्यांचं लेखन करा. धन्यवाद.